ॲडव्होकेट एम.एन. देशमुख महाविद्यालय राजूर येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न। आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र पुणे, आदिवासी स्वप्नदूत फाउंडेशन मुंबई आणि ॲडव्होकेट एम.एन. देशमुख कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राजूर यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले तालुक्यातील इयत्ता 10वी व 12वी कला वाणिज्य व विज्ञान वर्गात 75% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर भाऊसाहेब देशमुख, उपक्रमशील शिक्षक भाऊसाहेब चासकर, डॉक्टर सुनील घनकुटे यांच्या हस्ते रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, अशी माहिती आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र पुणेचे अध्यक्ष डॉक्टर नामदेव गंभीरे यांनी दिली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब देशमुख हे उपस्थित होते। आपल्या प्रमुख भाषणात उपक्रमशील शिक्षक श्री भाऊसाहेब चासकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी गुणवाढीच्या स्पर्धेबरोबरच अनुभव आणि कौशल्य प्राप्त करणं आवश्यक आहे। विद्यार्थ्यांच्या अंगी संयम, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, व्यक्तिशीरपणा, सामाजिक जाणीव व कुटुंबाबद्दल आदर, देशाभिमान हे गुण निर्माण करण्यात आजचे शिक्षण कुचकामी ठरत आहे। म्हणून शिक्षकांनी काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे, अधिक वेळ दिला पाहिजे। तसेच शिक्षकांनी कृतीशील शिक्षण देणं आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी सखोल वाचन करून आपले ध्येय प्राप्त केलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज यासारखे थोर पुरुष आपले आदर्श असले पाहिजेत। संघर्ष हाच यशाचा पाया आहे। पुढे जाताना कधीही आपल्या कुटुंबाला विसरू नका, असे विचार डॉक्टर सुनील घनकुटे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले। आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब देशमुख म्हणाले की मोबाईलचा अतोनात वापर वाढल्याने कुटुंबातील संवाद कमी झाला आहे। आजच्या तरुण पिढीमध्ये हिंसक वृत्ती वाढली असून युवक वर्ग व्यसनाधीनता याकडे ओढला गेला आहे। कुटुंबातील संस्कार कमी होत आहेत। ही परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षकांनी मेहनत घेणं आवश्यक असून ही काळाची गरज आहे। यासाठी प्रबोधन करणं आवश्यक आहे। या कार्यक्रम प्रसंगी आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर नामदेव गंभीरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। आदिवासी विद्यार्थ्यांनी पाठीमागे न राहता कौशल्यपूर्ण शिक्षण घेतलं पाहिजे व आपल्या संस्कृतीचं संवर्धन करून समाजाच्या प्रगतीसाठी हातभार लावला पाहिजे, असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले। या कार्यक्रमात आदिवासी समाज कृती समिती पुणेकडून महाविद्यालयातील वसतिगृहासाठी शुद्ध पाणी व कूलर यासाठी 51,000 रुपयांची देणगी धनादेश प्राचार्य डॉक्टर देशमुख यांच्याकडे देण्यात आली। तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत PSI पदी नियुक्त श्री विक्रांत आल्हाट व सेट परीक्षा उत्तीर्ण प्राध्यापक कुसमुडे यांचा देखील सत्कार या प्रसंगी करण्यात आला। यावेळी गंभीरवाडी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रम प्रसंगी आदिवासी समाज कृती समितीचे पदाधिकारी व स्वप्नदूत फाउंडेशन मुंबईचे सर्व पदाधिकारी, पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार प्रदर्शन करून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। साहेब नमस्कार। आज आपण राजूर महाविद्यालयामध्ये खूप सुंदर असा कार्यक्रम साजरा केला। तर आजच्या आदिवासी बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल या कार्यक्रमाच्या माध्यमातून? धन्यवाद सर, आपण मला हा प्रश्न केला आणि या प्रश्नाच्या बद्दल मी माझं मनोगत व्यक्त केलं पाहिजे। या ठिकाणी आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र राज्य पुणे आणि आदिवासी स्वप्नदूत फाउंडेशन मुंबईच्या अनुषंगानं या दोन्ही संस्थांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी सत्कार इयत्ता 10वी, इयत्ता 12वी, पदवी आणि या व्यतिरिक्त जे काही विशेष प्रावीण्य मिळवलेली मुलं असतात त्या ठिकाणी त्यांचं आम्ही कौतुक करत असतो। या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुकाचं हे 13वे वर्ष आहे। आम्ही खरं म्हणजे दोन्ही संस्थेचे पदाधिकारी गेली अनेक वर्ष सामाजिक उपक्रम राबवतो असतो। त्यामध्ये आमच्या आदिवासी भागातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगती, उन्नती व्हावी। आदिवासी समाज हा पिढ्यानपिढ्या आमचा डोंगरामध्ये राहतो। जल, जंगल आणि जमिनीपेक्षा यांना काही माहिती नाही। आज स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरही आमचा समाज खरं म्हणजे मागेच आहे। मी माझ्या भाषणात जसं व्यक्त केलं तसं पूर्वीच्या 2,500-3,000 वर्षापूर्वी
काही उतरंडी होत्या, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र, त्याप्रमाणे आमचा समाज आजही आहे. म्हणून या समाजाच्या या सर्व प्रगतीसाठी आमचा आदिवासी समाज शिक्षणात, राजकीयदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत झाला पाहिजे. याच्यासाठी आम्ही मुलांना त्यांचा विशेष सत्कार करणं, त्यांच्या पालकांचा सत्कार करणं, त्यांच्या शिक्षकांचा सत्कार करणं आणि हे विद्यार्थी विशेषतः आश्रमशाळेत शिकलेले आहेत. या आश्रमशाळेतून शिकून त्यांनी 80, 90, 97% मार्क्स मिळवलेले असताना त्यांना पुढील दिशा मिळत नाही. म्हणून आज या ठिकाणी आम्ही अशा कार्यक्रमातून त्यांना शैक्षणिक संस्थांच्या पुढील काय संधी आहेत, इंजिनिअरिंग, मेडिकल, स्पर्धा परीक्षा अशा याच्यात त्यांनी प्रगती करावी, त्यांचं नाव कमवावं, त्यांनी आर्थिक प्रगती साधावी, त्याच्या कुटुंबाची प्रगती साधावी आणि हे सगळं करत असताना त्यांनी आपलं योगदान पुन्हा समाजासाठी दिलं पाहिजे असं आम्हाला मनापासून वाटतं आणि त्यासाठी हा कार्यक्रम आम्ही घेत असतो. धन्यवाद साहेब. खूप छान उपक्रम आहे. असेच उपक्रम वेळोवेळी आपण राबवावे ही सर्व समाजातर्फे तुम्हाला नम्र विनंती आहे. जय हिंद, जय आदिवासी. जय. प्रतिनिधी श्याम पवार, राजूर.